काही दिवसात मराठा आरक्षणाच्यासाठी आंदोलक ज्या प्रामाणिकपणे ज्या तडफेने लढत होते, झुंज देत होते, त्या संबंधाने त्यांच्या समर्थनार्थ मी सातत्याने माझी भूमिका मांडत राहील। कारण बाकी काही असलं तरी निकाल काय लागायचा आहे तो लागेल, पण कोणाची अन्नापाण्याची रसद तोडली जाऊ नये यासाठीची प्रामाणिक भूमिका आम्ही मांडली। मला जेवढा थोडाफार कायदा कळतो त्याच्यानुसार एक गोष्ट स्पष्ट आहे, GR आणि कायदा याच्यात फरक आहे। आरक्षणाचा कायदा करणं अपेक्षित होतं, त्यांनी GR केलाय। बरं, GR ही केला, तो GR सातारा गॅझेट, औंध गॅझेट, हैदराबाद यापैकी फक्त हैदराबाद गॅझेटचा केलाय। बरं, त्याच्यातलीही जर आपण त्या तारखा जर बघितल्या तर तारखांचा घोळ बघता त्याच्यातला फुलपणा स्पष्ट होईल। अहो, इथे कायद्याला लोक चॅलेंज करतात, GRला तर केव्हाही चॅलेंज केलं जाईल। आणि विशेष म्हणजे काल ही घोषणा झाल्यानंतर 1 तासाच्या आत सरकारमध्ये असणारे भाजप नेते आणि भाजपाचे मंत्री सन्मान्य चंद्रकांत पाटील यांनी स्टेटमेंट दिलं आणि सांगितलं की GR मिळाला म्हणजे आरक्षण मिळालं असं होत नाही, तुमच्या GR कधीही कोर्टात चॅलेंज केला जाऊ शकतो, फार भ्रमात राहू नका। हे माझं स्टेटमेंट नाही, हे चंद्रकांत पाटलांचं स्टेटमेंट आहे। योगेश केदार जे या आंदोलनामध्ये फार महत्वाची भूमिका अदा करत होते, त्या योगेश केदारांनी हे स्पष्ट केलं की हा GR आम्ही तपासून घ्यायला पाहिजे होता, आमची घाई झालेली आहे, आमची फसवणूक झालेली आहे। मला स्वतः व्यक्तिशः असं वाटतं की याच्यामध्ये निश्चितपणे फसवणूक झालेली आहे, पण ही गोष्ट आज कळणार नाही। ही गोष्ट आपल्याला 1.5-2 महिन्यांनी जेव्हा हा GR अंमलबजावणीच्या पातळीला येईल तेव्हा कळेल। विशेष सरकारने एका हाताने GR देऊ केलाय आणि दुसऱ्या हाताने हेच सरकार गुणरत्न सदावर्ते सारख्या लोकांना पुढे करून या GRला चॅलेंज करेल। म्हणजेच सरकारने सगळीकडून डाव आपल्या हातात ताब्यात घेतलेला आहे। आधी मराठ्यांना, आंदोलकांना मुंबईमध्ये येऊ दिलं, मुंबईत आल्यानंतर त्यांची कोंडी होईल असे सगळीकडनं प्रयत्न केले गेले। मग काही डुप्लिकेट आंदोलक गमछा टोपी घालून त्याच्यात घुसवले गेले, त्यांच्याकडून चुकीचे व्हिडिओ प्रसारित केले गेले। या आंदोलनाची बदनामी कशी होईल, या आंदोलनाची सहानुभूती कशी कमी होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले। त्यात कोर्टाने सांगितलं की 4 वाजायच्या आत मुंबई रिकामी करा, याने एक सायकोलॉजिकल प्रेशर नाही म्हटलं तरी क्रिएट होतं। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक उपसमिती येते आणि 15 मिनिटांमध्ये आंदोलन संपतं, हे अविश्वसनीय आहे। महत्वाचं, जर भाजपच्या सगळ्या नेत्यांचं म्हणणं असेल की जे कधीच घडलं नाही ते आता घडलेलं आहे, याचा अर्थ हे ऐतिहासिक घडलेलं आहे। जर ही घटना ऐतिहासिक असेल तर मग अशा ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्याचं फडणवीसांनी का टाळलं?